की कविता कशा प्रकारे लिहिलेली आहे, याच्यात नेमकं कवीला काय म्हणायचं आहे. तर हे सुद्धा आपल्याला जेव्हा आपण रसग्रहण करतो तेव्हा रसग्रहणाच्या पूर्वी या सगळ्या काही गोष्टींची माहिती असणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर झालं साहित्य समीक्षेच्या पर्यायी संज्ञा. आता याच्यात काही पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे टीका, भाष्य, मीमांसा, रसग्रहण, परामर्श, समीक्षण आणि परीक्षण. आता टीका म्हणजे काय? टीका म्हणजे कोणत्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीला वाईट म्हणणं म्हणजे टीका करणं आहे असं नव्हे. आपण एखाद्या गोष्टीची टीका केली तर त्याला टीका म्हणजे काही वाईटच म्हटलं असं नाही आहे. तर वाङ्मयीन भाषेत जर आपण असं बघितलं तर आपण सगळ्यात मोठा जर उदाहरण घेतलं तर ते म्हणजे ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. तर हे वाङ्मयीन संबंधीचे वाङ्मय आहे. म्हणजे गीता जी संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेली होती तिचं मराठीत भाषांतर जे केलं ज्ञानेश्वरांनी त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणजे त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या विचारांनी मराठी भाषेचा उपयोग करून गीतेचं मराठीत भाषांतर केलं. ती एक टीका आहे. ती टीका म्हणजे केवळ वाईटच गोष्ट असते असं नाही आहे. तर वाङ्मयीन संबंधीचे जे वाङ्मय असते त्या वाङ्मयाला आपल्या स्वतःच्या विचारांनी खुलवणं याला सुद्धा टीका म्हणतात. भाष्य, एखादं कोणी काही लिहिलं असेल त्याच्यावर आपण भाष्य करतो. म्हणजे कोणी काही लिहिलं असेल तर त्याच्यावर आपण आपले विचार मांडतो. तर ते जेव्हा आपण विचार मांडतो त्याला म्हणतात भाष्य करणं. नंतर आहे मीमांसा. मीमांसा म्हणजे त्यांनी हे असं का लिहिलं असेल, असं का लिहिलं नसेल, मग असं का लिहिलं नाही तर त्याचं कारण काय असेल, असं हे लिहिलं आहे तर त्याचं कारण काय असेल, ह्या गोष्टीची सखोलपणे अधिकाधिक माहिती मिळवणे त्याला म्हणतात मीमांसा. त्यानंतर आलं आपलं रसग्रहण, जिथे आपण येणार होतो. म्हणजे जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तो रसग्रहणाचा. रसग्रहण म्हणजे साहित्य कृतीतील आनंद घेणे. जे काही आपल्या समोर आहे, मग ती कविता असो किंवा गद्य असो, ह्याच्यातला त्या साहित्य कृतीतील आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. त्या वाक्यामधली सुंदरता आपल्याला बघता यायला पाहिजे, ती ग्रहण करता यायला पाहिजे. त्यानंतर आला परामर्श. परामर्श म्हणजे फक्त असं अवलोकन करणे, त्याचं बघणे कशा प्रकारे लिहिलेलं आहे बघ. त्यानंतर आहे समीक्षण. समीक्षण म्हणजे पुन्हा ज्या काही गोष्टी परंपरेने ह्या सगळ्या चालू आहेत त्या गोष्टीतून जाताना साहित्याकडे जाणे त्याला म्हणतात समीक्षण. आता एखाद्या गोष्टीचं समीक्षण करतो तर कसं करतो, त्याचं अवलोकन करतो, त्याचा आस्वाद घेतो, त्याचं गुणदर्शन घेतो आणि शेवटी त्याचं मूल्यमापन आपण ठरवत असतो. तर या समीक्षणाच्या ह्या काही पायऱ्या आहेत. म्हणजे आपण जेव्हा कविता एखादी वाचतो, नंतर तिचा आस्वाद घेतो, नंतर त्यातल्या चांगल्या गोष्टी ची माहिती करून घेतो आणि शेवटी त्याचं मूल्यमापन आपण करत असतो. त्याच्यानंतर आलं परीक्षण. परीक्षण म्हणजे शेवटी त्याचं मूल्यमापन, की कशा प्रकारची कविता आहे, म्हणजे कितपत आपल्याला त्या कवितेबद्दल माहिती मिळालेली आहे. आपण जेव्हा आपल्या शब्दामध्ये सांगतो तेव्हा त्याचं आपण आपल्या परीने, प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं मूल्यमापन करत असतो. तर ह्या साहित्य समीक्षेच्या पर्यायी काही संज्ञा आहेत, पण रसग्रहणापूर्वी आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. रसग्रहणाला मदत करणारा. तर रसग्रहण जेव्हा आपण करतो तेव्हा रसग्रहणाला काही मदत करणारे काही गोष्टी असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शब्दशक्ती. आता शब्दशक्तीमध्ये 3 प्रकार आहे. शब्दांची शक्ती म्हणजे शब्दशक्ती. कशा प्रकारचे शब्द या कवितेत कवीने किंवा कवयित्रीने वापरलेले आहेत त्याला म्हणतो आपण शब्दशक्ती. त्यात 3 घटक आहेत शब्दशक्तीमध्ये: अविधा, लक्षणं आणि व्यंजना. अविधा म्हणजे काय? अविधा म्हणजे आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा वाचताना अगदी आपल्याला सहजपणे त्याचा अर्थ कळतो, त्याला म्हणतात अविधा. त्याला वाच्यार्थ म्हणतात. तर जसं आपण एखादं उदाहरण जर घेतलं तर एखादा दगड असेल ठेवलेला किंवा रस्त्याच्या कडेला वगैरे पडलेला असेल तर आपण म्हणतो की रे हा दगड आहे. सरळ सोपं अगदी सहज भाषेत आपण म्हटलेलं हा दगड आहे, आपल्याला कळलेला आहे तो दगड आहे. पण आपण एखाद्या वेळेस म्हणतो की काय एकच एक गोष्ट किती वेळा सांगितली, दगडाला कळतच नाही. आता इथे दुसरा अर्थ होतो. म्हणजे पहिल्या याच्यात तो दगड आहे,
साधं सरळ वाक्य म्हटलं आपल्याला कळलं तो दगड आहे. पण इथे आपण दुसऱ्या अर्थाने म्हटलं की काय हे प्रत्येक वेळी तेच ते सांगायचं कळतच नाही, बुद्धी दगड आहे. म्हणजे दुसरा जेव्हा अर्थ निघत असतो तर त्याला म्हणतात अविद्या. म्हणजे वाचताना आपल्याला कळता यायला पाहिजे की कवीने किंवा कवयित्रीने हे लिहित असताना की कशा तऱ्हेने नेमकं त्यांना हे वाक्य म्हणायचं होतं, त्याचा नेमका अर्थ काय आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे असतं. त्यानंतर आहे लक्षणा. लक्षणा म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण वाचतो तेव्हा वाचता वाचता त्याचा अर्थ कळतो, वाच्यार्थ कळतो, पण वाचताना म्हणजे तिसराच अर्थ निघतो त्याला म्हणतात लक्षणा. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू की आम्ही ज्वारीचे दाणे खाल्ले, म्हणजे ज्वारीचे दाणे खातो. आता ज्वारीचे दाणे तर आपण खातो, पण ज्वारीचे दाणे खातात तर काय करतो, ज्वारीला दळतो, त्याचं पीठ करतो, पिठाच्या भाकरी करतो, पिठाचे पापड करतो, अजून काही पदार्थ आपण करत असाल, म्हणजे त्याच्यापासून तयार केलेले पदार्थ. ते झाले लक्षणं. त्याचा तिसराच अर्थ निघतो काहीतरी. उदाहरणार्थ आपण असं घेतलं की मी गोदाच्या काठी गेलो होतो, मी गोदावर गेलो होतो, म्हणजे गोदावरी नदीवर गेलो होतो. आपण नदीवर जातो का, तर आपण त्या नदीच्या काठावर जातो, किनाऱ्यावर जात असतो. म्हणजे जेव्हा तिसराच अर्थ निघत असतो तेव्हा त्याला म्हणतात लक्षणा. त्यानंतर काव्यगुण. काव्यगुण म्हणजे काव्यात कोणता गुण आलेला आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. मग आता काव्यगुण ओळखण्याचं काय माध्यम आहे, आपण कशा प्रकारे त्यात कोणता गुण आहे कसं ओळखायचं, तर त्यातले पुन्हा 3 त्यामध्ये छोटे छोटे असे काय म्हणू त्याला की हे काव्यगुण ओळखण्याचं एक माध्यम. पहिलं म्हणजे प्रसाद. प्रसाद म्हणजे मंदिरात पूजा झाल्यावर मिळतो तो प्रसाद नाही. प्रसाद म्हणजे ज्यातून आपल्याला अर्थ कळतो त्याला म्हणतात प्रसाद. त्यानंतर आहे माधुर्य. कानाला सुमधुर वाटणं. आपल्याला ती कविता ऐकल्यावर आपल्याला खूप छान वाटतं, आनंद मिळतो आणि सारखं सारखं ते गुणगुणत राहावं असं वाटतं, कारण खूप माधुर्य होतं त्याच्यामध्ये, खूप रसाळ होतं ते. त्यानंतर आहे ओज. ओज म्हणजे आवेशपूर्ण वर्णन किंवा कठोर शब्दांचा वापर, ज्याला आपण म्हणतो की जोशपूर्ण, खूप ओजस्वी कविता आहे. तर असं एखाद्या वेळी जेव्हा फार कठोर अशा वर्णांचा वापर केला जातो तेव्हा त्याला म्हणतात ओजपूर्ण किंवा आवेशपूर्ण कविता. तर जेव्हा शब्दशक्ती आणि काव्यगुण एकत्रित येतात, म्हणजे काव्यगुणांच्या मदतीने शब्दशक्ती वापरून जे काही मिळतं आपल्याला त्याला म्हणतात रस.